नमस्कार. खरं तर आजकाल अर्ली 40s मध्ये अनेक लोकांना अनेक शारीरिक व्याधी जडलेल्या असतात आणि ही वस्तुस्थिती कोणी टाळू शकत नाही. याची कारणं अनेक लोकांना माहिती असतात, पण माहिती असून सुद्धा त्यांच्याकडे एक प्रकारचा इग्नोरन्स असतो, ज्याला इग्नोरन्स म्हणजे जाणून बुजून टाळाटाळ हा त्याचा खरा अर्थ आहे. कारण प्रत्येकाला माहिती असतं की आपलं हेल्थ चांगलं मेंटेन ठेवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि म्हणूनच अशातलाच फूड म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन जेवणामधला एक चांगला प्रकार, ज्याला ऋषींची भाजी असं म्हणतो. पूर्वीच्या काळी ऋषी अत्यंत निरामय आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगायचे. याचं कारण काय होतं ते या रेसिपीमध्ये तुम्हाला कळणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याची तुम्हाला तयारी दाखवूया. सो मॅडम प्लीज टेल. ऋषी पंचमीची भाजी. ऋषी पंचमीची भाजी आणि ही ऋषी पंचमीला केली जाते आपल्याकडे. बरोबर, म्हणजे ऋषी पूर्वीच्या काळामध्ये जे खायचे ती भाजी जरी आज ऋषी पंचमी नसेल तरी आपण करतो. आपल्याला आवडते आणि छान होते, हेल्दी आहे. ओके, सो गो थ्रू द इन्ग्रेडियंट्स. माठ, लाल माठ किंवा हिरवा माठ आपल्याला जो आवडेल तो आपण घेऊ शकतो. पडवळ, भोपळा, भेंडी आणि त्याचबरोबर गवार आहे. आणि मला वाटतं इकडे मिरची पण आहे. 5 भाज्या ऋषी पंचमी. 1 2 3 4 आणि 5. ओके. आणि ही भाजी तूप जिऱ्याच्या फोडणी. बरोबर, याची प्रोसिजर आपण नंतर बघूया. कारण हे जास्त तुम्ही परतणार आहे की काय आहे ते आपण बघूया आता याच्यामध्ये. पण सध्या तरी तयारी ही आहे. माठ आहे, पडवळ आहे, भोपळा आहे, भेंडी आहे आणि गवार आहे प्रमाणामध्ये. असं सगळी ही तयारी इथे घेतलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय की या 5ही प्रकारच्या भाज्या एकाच वेळेला जर पोटात गेल्या सो त्यावेळेला तुमची जी न्यूट्रिशनल डेफिशियन्सी आहे ती रॅपिडली भरून निघू शकते. शक्यतो आजकाल शहरांमध्ये असेल, गावाच्या ठिकाणी तरी ठीक आहे, बऱ्यापैकी लोकांचं खाणं व्यवस्थित आहे कारण ते आजारी कमी पडतात त्याच्याचमुळे. पण शहरांमध्ये जे काय म्हणू शकतो पोल्युशन नाही आणि खाण्यामधलं जे सारखं उठायचं, चायनीज खायचं, बर्गर खायचे, गावची लोक वडापाव खातात, या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मग त्यांचे त्रास पण कमी असतात. तर ही रेसिपी बघणं तुमच्यासाठी एवढं का महत्वाचं आहे ते तुम्हाला ही रेसिपी बघितल्यानंतर कळणार आहे. सो आपण आता पटकन हे रेसिपीची स्टार्ट बघूया कशी आहे ती. सगळ्यात सुरुवातीला काय घेतलंय? तूप घेतलं, म्हणजे गावठी तूप, साजूक तूप, गावठी तूप घेतलंय. ओके. त्याच्यामध्ये जिरं घालूया आपल्याला. जिरं भरपूर घालायचं म्हणजे टेस्ट खूप छान येते जिऱ्याची. आणि थोडस हिंग. मोहरी नाही. ओके, म्हणजे स्पेसिफिकली याच्यामध्ये मोहरी या भाजीमध्ये. ही भाजी ऋषी पंचमीचा उपास असतो त्याच्यामुळे उपासाला केली जाते, त्यामुळे तूप जिऱ्याच्या फोडणीवरच केली जाते. ओके. आता आज आपण उपास नाहीये, अशीच करतोय. ओके, आणि मग आपण ह्याच्यात लाल मिरची पावडर वगैरे घालत नाही, त्यामुळे मिरची बघ ते आपल्या आवडीप्रमाणे तिखट, कमी तिखट. सगळ्या कापलेल्या भाज्या आपल्याला याच्यामध्ये ऍड करायच्या. सगळ्या भाज्या एकदमच घालायच्या कारण सगळ्या भाज्या शिजायला साधारण तेवढाच वेळ लागणार आहे. त्यामुळे पडवळ, गवार, भोपळा, सुरुवातीला आपण भोपळा आणि गवार घातले. नंतर आता पडवळ, किती छान दिसते कलरफुल. आणि सगळ्यात त्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या 5 प्रकारच्या भाज्या आहेत आणि या भाज्यांची एक सगळ्यांची मिळून एक स्पेसिफिक अशी टेस्ट याच्यामध्ये तयार होते, विच इज टू मच डिलिशियस. आणि लहान मुलं सुद्धा आवडीने खातात. इट विल बी प्रूवन. आपण
माठ पण घालूया. मला असं वाटतं सगळं एकत्रितपणे हे घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालायचं आणि 2-3 वाफ काढून शिजवून घ्यायचं. आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला दाण्याचं कूट, खोबरं, मीठ वगैरे सगळं नंतर घालू. आता जे आम्ही मिक्स व्हेजिटेबल म्हणजे ऋषीपंचमीच्या दिवशी जी भाजी करतात ती हेल्दी भाजी आता आम्ही केलेली आहे. आणि आमच्या छोट्याशा मुलीला आता आम्ही ती भाजी आणि पोळी असं वाढलेलं आहे. तर आता बघूया तिची रिप्लाय काय आहे. म्हणू हाव इज इट? छान आहे, तुला आवडली? आणि बघू किती घेतलीस? एवढी घेतलीस ना? सगळी संपवणार? आवडली ना? पण गेल्या वेळेची जास्त छान होती, कारण तो त्या दिवशी केलेली होती ना, ऋषीपंचमीच्या दिवशी, ज्या दिवशी तो सण होता त्या दिवशी केली होती ना. तर त्या दिवशी माहोल वेगळा असतो, त्याच्यामुळे ती तसं आपल्याला फील होतं. पण तुला आवडते? खूप आवडते ना मिक्स व्हेजिटेबल असून सुद्धा. सो किती रेटिंग देणार तू? 10 आउट ऑफ 9. 10 आउट ऑफ 9 देणार. आणि 1 कुठे राहिलं घोडं? ओके ना, नाही ती हां इट्स अ बेसिक टेस्ट म्हणजे त्याची की त्याची बेसिक टेस्ट असते ना. पण 9 आउट ऑफ 10 ना. व्हेरी गुड. ओके, जेव आता व्यवस्थित पोटवर. हां